जयसिंगपुरात मोदी हटाव देश बचाव काँग्रेसचे जोरदार निदर्शने। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरातील काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी दिनांक 24 रोजी क्रांती चौकात आक्रमक निषेध सभा घेण्यात आली। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांचीही जाहीर निषेध करण्यात आला। मोदी हटाव देश बचाव, नरेंद्र, देवेंद्र, धर्मेंद्र मुर्दाबाद अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईला लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। काँग्रेसचे शहराध्यक्ष सुदर्शन कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून परीक्षा दिली, मात्र पेपर फुटीमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला। न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा। माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव गुणकीकर यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत विद्यार्थ्यांचा अपमान करणारी भाषा अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। रघुनाथ देशसिंग यांनी केंद्र सरकारवर टीका करत जनतेची दिशाभूल करणारे सरकार हटवण्याची वेळ आली आहे असे म्हणत उपस्थितांना आवाहन केले। या निषेध सभेला नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, माजी नगरसेवक अशोक घोरपडे, माजी नगरसेवक संभाजी मोरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अम्रपाली कारंडे, सागर माने, राजू संधी, समीर अत्तार, डॉक्टर आदम नदाफ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषण व आंदोलनाच्या बाबतीत आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे नेते यांना दहशतवादी संबोधलं, हे अतिशय निषेधार्ह आहे। त्यामुळे आज जयसिंगपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केलेला आहे। तसेच आज या ठिकाणी दिल्लीमध्ये जे काही उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत। यासाठी आम्ही आज या ठिकाणी निदर्शन व आंदोलन केलेलं आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।